हे गाईज गुड मॉर्निंग. तर आपल्या चॅनलमध्ये सगळं येते. चॅनलचं नाव आहे चेतन ब्लॉग. गाईज बघू होता आता आम्ही प्लॅनमध्ये चेंज केलेलं आहे. आता तारकर्ली बीचला चाललेलं आहे. गाईज आंबे एक नंबर सनसेट. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि विजाला बाय बाय करूया. हा विला होता आपला आणि आपल्या इथे गाड्या वगैरे पार्किंग आहे बघा. इथं बॅगी वगैरे टाकलेल्या आहेत. आता निघूया आणि रस्त्यात तुम्हाला डायरेक्ट भेटतो. आणि इथून कुठं आले आपण? गणपतीपुळेला चाललो इथून. A few moments later. गाईज आता मी कसलला थांबलेलो आहे. डायरेक्ट आलेलो आहे. नॉन स्टॉप इथं आलेलो आहे. CNG खाली भरला आम्ही थांबलो होतो आणि इथे एक जण आपल्याला आंबे घेऊन येतो. आंबे आम्ही सांगितले होते. आपल्या इथलंच आहे एक ओळखीचा. त्यांनी तो बोलला थांबा इथे कसलला, इथे बँक आहे एक, तिथे आम्ही थांबलेलो आहे. तर तो आता घेऊन येतो. तो घेऊन आल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि काहीच कालची शॉपिंग पण तुम्हाला दाखवलं नाही. खूप घाईत म्हणजे झालेलं आहे सर्व. तर तुम्हाला आता आंबे आलेलो दाखवतो. काही इथे प्लॅन झालेला आणि इथं आंबे आलेले आहेत आमचे. इथं प्लॅन असा झाला आहे का मालवणला जायचा विचार चालू आहे. आंबे आलेले आहेत. मग तुम्हाला आंबे दाखवतो. चला रे थांब रे, तुम्ही नका होतो इथे काय आंबे. ठेवूया इथे आपलं सामान बघू येतं. तर काहीच बघू येतं. आता आम्ही प्लॅनमध्ये चेंज केलेलं आहे. आता तारकर्ली बीचला चाललेलो आहे मालवणला. आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो पोचल्यावर. आणि खूप भूक लागली. आता काहीतरी जेवण करतो, तिथे भेटतो तुम्हाला. तिथे गाडी लावलेली आणि आपण पोचलेली आहोत. आता बीच इथे चाललेलं आहे. तर चला तुम्हाला तिकडे जाऊन पहिले बीच वगैरे कसं काय ते बघतो. त्यानंतर काहीतरी खातो. नंतर बघूया भिजायचा का नाही भिजायचा. वॉटर रायडिंग. तर गाईज इथं पण येऊन जरा मोडप झाले पण बीच भारी आहे. पण ऊन खूप आहे. इथं पण मला वाटलं बोट वगैरे फिरायला भेटेल. पण बोटिंग वगैरे बंद आहे. मेच्या 25पर्यंत चालू असतं. त्याच्यानंतर बंद. डायरेक्ट काहीतरी नोव्हेंबरच्या नंतरच काहीतरी बोलला तो चालू असतं. एवढं सर्व इथं बसले. तर आता बोलू इथे तरी थांबून काय चला गणपतीपुळेला थांबूया बोलू. इथे आता वस्ती करणार होतो आम्ही. तर इथे जेवतो कुठे राहणार मस्त निघतो सावकाश. चला आता. तर काही बघू ते इथे कोलंबीत आले. आम्ही मागवलेले आहे आणि याही सर्व व्हेज झाली मागवलेली आहे. तर माझ्या व्हेज आणि नॉनव्हेज यांच्या आल्यावर तुम्हाला दाखवलं बरं. तर काय यांचं चिकन झालं आलेलं बघू शकता. दाखवून त्याला पापड येतो मस्त आली भाजी आलेली आहे. दोन पापड जेवण करताना भेटतो. दोन पापड एकच आहे ना भाई, दोन कुठं अरे एक आहे पण ते माहिती वॉटर चिकन झाली आणि तुला बी भेटले. तर गाईज आम्ही कधीच तिथून निघालो होतो तारकर्ली बीचवरून आणि आता अर्धा रस्ता पोहोचलेला आहे. इथून बघू शकता 90 किलोमीटर राहिलेलं आहे. पण 90 किलोमीटरला अजून 2 घंटे 20 मिनटं दाखवलेत. म्हणजे 7:30 वाजता आपण गणपतीपुळेला पोहोचू. तर गाईज एकदम इथे मी फुल टेन्शनमध्ये आली. कारण दोन्ही लाईटी इथे पेटलेली आहेत. पण आम्हाला अजून पेट्रोल पंप कुठे काय भेटत नाही. इथून अजून एक 13 किलोमीटरला आहे. पण तिथे गाडी पोचली पाहिजे. खूप टेन्शनमध्ये. आता बघूया भेटते का नाही. गाडी आपल्याला साथ देते का नाही. मला तर जाम टेन्शन. किती आहे रे अजून बघ भाई. माझी भाई खरा सांगता 76 किलोमीटर जायचं अजून. 13 किलोमीटर जायचा भाई. ना जाणार. गणपती अप्पा मोरया. जाऊ दे. 10-15 किलोमीटर चालू. तर गाईज अजून दुष्कारण 13वा महिना इथं लिहिला हवा. इथं बघू शकता इनोवाला आणि बसवाला चिपकलेला हप्पी दिलेली आहे केमिकलला. इथं पहिलेच पेट्रोल कपलेला. आता इथं गाडी बंद केली नाकी. इनोवाची तर पूर्ण वाट लागली. तिथे लेडीज बिडीज उतरलेत गाडीतून. आता पुढं जाऊन शूट तर करू नाही शकत. आपले पेट्रोल नाही ते बघ लगेच टाइम निघू देणार त्यांना. आपण बंद ठेवू आपले 05 वाले लागले कसली. तर काय अजून काय पेट्रोल आम्हाला भेटलं नाही. खूप टेन्शनमध्ये आहे. हवा टाईट झालेली आहे फुल.
बघू शकतो दोन्ही इथे लाईट पेटलेली आहे. अजून किती किलोमीटर राहतो रे? 4 किलोमीटर. 2 किलोमीटर राहील. आपण ते पप्पा राहू दे, पेट्रोल चालू असू दे बस. A few moments later. बघू शकता जरा मन म्हणजे खूप झालं जरासा, पण तिथे असला पाहिजे पेट्रोल. बघू घ्या तिथे लाईव्हला तुम्हाला दाखवता आहे का नाही पेट्रोल इथे. आहे चालू आहे. नशीब गणपती पंप वगैरे चालू. चला काय पेट्रोल भरतो आणि डायरेक्ट गणपतीपुळेला भेटतो. आणि पुढं हवालदार दिसलं ना मला जाता वेळी पकडताना. दुसरा रस्ता पण आहे इथे. मी ना ब्लॉक करणार. तुम्ही नको ब्लॉक करू बाबा. काही आता अंबलवाडी इथे आम्ही वडापाव घेण्यासाठी थांबलोय. आणि हा तरुण माहीत तर बघा. हे लवकर चल. वडापाव आलेले आहेत. कधी घेतले रे? 10 घेत. कधी कधी काय रेट आहे इथं? 15. वडापाव मोठा वडापाव मोठे आहेत. चला बोलतो तो, बघूया कसं काय. आणि इथं गाडी कुठे लावली? इथे गाडी एवढं लांब लावली गाडी. अरे वेड्या, एवढी लांब लावतो का गाडी रे? हा एवढी लांब लावतो गाडी. जावायला जागा इथे काय एवढी जागा बघ ना. अजय भाई किती वडापाव असे? मला काय नको. अरे इथे गा ना, वास मारेल गाडीत. पूर्ण वास मारेल वडापाव. दरवाजा बंद कर. ते बघा इथे गाईत ते आंबे घेतले. काय झाले सागरबाई तुला? सागरबाई I am very very critical condition. बट वाय ब्रो? व्हॉट हॅपन? This is a very very common man. हो वडापाव. चले खातो गाईज. आम्ही भेटतो पुढे. चल लवकर लवकर फोड. I go. खावा गाईज खावा. तर काय सनसेट होतंय बघू शकतो समोर. असं वाटतं गणपतीपुळेला आलो आम्ही, पण 50 किलोमीटर दाखवतं. एक नंबर आहे. थांबायची इच्छा झाली इथं. थांबायची इच्छा झाली. थांबायचा का बाई? असा बी लेट झाला. चला ना थांबायचा का आता? जायचा कुठं होता? इच्छा इथून चालत जाऊ तिथं. काय करे इथं थांबून बघतो काहीच. साईडला थांबव. तर काहीच बघू शकता एक नंबर सनसेट. Later. तर काय बघू शकता आम्ही इथे CNG पंपावर पोहोचलो. आता इथं अर्धा ते 1 घंटा लागला. लाईन बघू शकते किती आहे. जाऊ दे आता इथे CNG भरून जाऊ. बोला आता गणपतीपुळेला जायचं आहे. वस्ती करायचीच आहे. आता उद्या सकाळी दर्शन घेऊ आपण. गणपतीपुळेला भेटू इथं CNG आणि जेवतो. आता तिकडे बंदच झाला असेल. 10 वाजता इकडे बंदच होतं. तिथे कुठेतरी आसपास जेवून घेतो आणि सर्व बघू येतो. सर्व कटालेलं आहे. डायरेक्ट चला सागरला यायला लागलं. नुसतं जुबी करतं काढण्याचं. तर काही अवतारा बघू कशी झाल्या. गावात रूमच ना अवेलेबल काहीच. आणि मोबाईलला जागा कमी आहे. बघू पटापट बोलता. रूम अवेलेबल नाही आहेत. अर्धे तिकडे गेलेत आणि आम्ही दोघं इकडे आहे. आता कुठेतरी भेटले एक नॉन AC. जरा बघूया चला. आपल्या इथले भरपूर जण दिसलेले आहेत. काही 3-3, 4-4 हजारात घेतलेत रूम नॉन AC. आम्ही 2 वेळेला इथं आलो होतो. इथेच राहिलो होतो. पण इथे पण नॉन AC आहे. AC नाही आणि पूर्ण फुल आहे. हवा टाईट झाल्या. आम्ही पूर्ण शोधून आम्हाला नाही भेटले. अर्धे जण तिकडे ते 3 जण तिकडे गेले. त्यांना तरी भेटतो का बघू. एक भेटलं बोलतोय नॉन AC आहे. The next day. हे गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालेलो बघू शकता गणपतीपुळे मंदिरला. आम्ही गणपतीपुळेला आली. तर आता इथून दर्शन वगैरे घेतो आणि थोडे बीच वगैरे फिरतो बीचवर आणि मग डायरेक्ट सीधा घरी निघूया. तर ते आम्हाला वाटत नाही बघू शकता इथं.
आहे इथे हाऊसफुल आहे पूर्ण. आणि आम्हाला नशीब काल रूम भेटला. तर रूम आतमधून क्लिप घ्यायला विसरलो कारण की मोबाईलचे स्टोरेज अल्ट्रांचे भरलेले आहे. तर आता तुम्हाला बाहेरचं असा याच्यात हॉटेल दाखवतो तुम्हाला. आता चला जाऊया मंदिराकडे. काहीच बघू शकता आपण गेटापाशी पोहोचलेलो आहोत आणि समोर समुद्र दिसतं मस्त. आणि पब्लिक बघू शकता फुल पब्लिक आहे. आता दर्शनाला पण गर्दी असू शकते. तर आता बघूया कसं काय ते. आणि हा गेट बघू शकता एंट्री इथून आहे. काही इथून लाईन चालू झालेली बघू शकता. आता आतमध्ये लाईन लागलेल्या आहेत. इथे काय लाईन पूर्ण खाली दिसते बघू शकता. इथे व्हिडिओ आला आहे म्हणून काढलेली आहे. म्हणजे मंदिरापाशी नाही म्हणजे मूर्ती आहे तिथे नाही आहे. तर इथे आला आहे बघू शकता. इथे अशी गर्दी बघू येतं किती आहे आणि मूर्ती बघू येतं लाईव्ह. तर गाईज बघू शकता इथे मागून वरून पुरी झालेली आहे आणि पब्लिक बघू येते खूप पब्लिक आहे. तर आता दर्शन करतो. आता इथे याच्या पुढं अलाऊ नाही आपला कॅमेरा हरत करा. आता याच्यामुळे फोटो पण नीट नाहीत. चला आता काय करा. तर काय सर्वही पार्सल घेतलेलं आहे बघू शकता. खऱ्याटाला तर मी पण घेतलेलं आहे. तर इथून थैली घेऊया. तर काय आता आम्ही इथून निघतो. मस्त दर्शन वगैरे एक नंबर झालेलं आहे. बीच वगैरे फिरलं आहे. आता फोटो वगैरे सर्वांचे काढून झालेले आहेत. आता सरला आपण निघूया आता कुठेतरी जेवायला थांबूया. तर त्याला आता बघूया. तर काही बघू शकता आता सँडो घातलेली आहे. खूप गरम होत होती. पूर्ण ओला झालो होतो भिजलो होतो. आता गाडीत आलो आहे आणि इथे समोर इथे आपला हॉटेल होता याच्यावरती. तर आता आपण चला इथून निघतो. तर काही इथे बघू शकता वडापाव जेवलेले. आपल्याला भूक लागली तर सीएनजीला आम्ही थांबलोय. वडापाव याची रिस्क करताना इथं आमचा छोटू आहे. छोटू कितने का वडापाव? गरम गरम हे रे एक नंबर भाई. हे वडापाव खायला मजा येते. कसलं वाटतं. ठीक आहे चला गाईज खाऊन भेटतो आणि ते सेंजीला नाही. A few moments later. तर गाईज बघू इथं नुसता वडा जेवले. इथं भूक तरी किती लागतं बाईला. इथं अजून थांबले आम्ही किती 20-15 अर्धा घंटा झाला सर गाईज. इकडे बघा जेवणाला आता वडा. हा वडा म्हणा याला आणले माझं नाव घेते. खाऊ दे रे एक. चला यानं ना यानं नुसता वास. तर काय आता बघू शकता आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो. अजून तिथून 190 किलोमीटर दाखवलेलं आहे. तर 190 किलोमीटर दाखवलेलं आणि 4 घंटे अजून लागतील. 4 तास. 7:30 वाजता पोहोचू आणि ट्रेनर लागलेली आहे बघू शकता आपल्याला. तर काय बघू होता पुन्हा एकदा वापस सीएनजी तीच लाईन बघायची वापस. एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या सांगून मतलब नाही. हे बघा चोली के पीछे चालू आणि तिथं आम्ही कुल्फी खाता. खूप गरम होता. चला इथून गुगल पे होतोय. डायरेक्ट स्कॅनर डायरेक्ट फंड मधून खाली खर्चा बहुत पंडिंग आहे अपना कमिटी. हा कमिटी शेड कमिटीचे पैसे कापले आपल्याला ते आपले मावा बिवा नको ग. ड्राय फ्रूट गिल्ली ते गिल्ली त्याचा कोणचा चला काय सीएनजी भरून भेटतो.
आम्हाला योगच ना आणले मला चला guys. तर काहीच कुल्फी आणलेली आहे बघू. आता तिथं कुल्फी खातो आणि एक हातात गाडी चालवावं लागतं. चला आता इथं सीएनजी भरू. हा भाई असा भाऊ म्हणजे हेल्प करणारा. A few moments later. तर काही तिथं पण आपल्याला काही सीएनजी भेटली नाही. अर्धा एक घंटा उगाच तिथे गेला. तिकडे लाईट गेली बोलतो 6 वाजता लाईट येईल. आणि इथे बघू शकता काहीच सीएनजी नाही. 2 घंटे राहिलेले आहे. तर चला या दिले मस्त चालू आहे. चला भूक लागली नव्हती. आता इथे सीएनजी भरायला आलो होतो तेवढे लांबून. तिथं आम्हाला असं खायला तिथं दुकान दिसला चटरपटर. आम्ही आणले घेतलेले आहे. यांनी काहीतरी आणले इथं वेगळा. आता चला परत आलेलं आहे. आणि घरी पप्पाचा बड्डे पण आहे. तर मग ताई वगैरे येणार तर लवकर जायचं आहे. तर चला बघूया आता. तर गाईज पुन्हा एकदा आपल्यासोबत स्कॅम झालेला आहे. सीएनजी डेड. इथपर्यंत आलो. इथून 6 गाड्या होत्या. अजून किती 10 तर 6 गाड्या असतील. डेड सीएनजी. आता नसीबत पांडू काय करेगा. नसीब पांडू तर काय करेगा पांडू. बरोबर का ना. तर काय डोक्याच्या आई माय झालेली आता काहीच. उगाच अर्धा 1 पाऊण तास गेलेला इथं. चला निघूया. आहे का नाही विचार आहे का किती वेळ लागेल. आहे ना अर्धा दे भाई. रिक्षा आम्हाला पनवेल पोचव. आम्हाला शेअर कर. रिक्षा जाऊ दे बाबा. तर गाईज आता वाजले 10:30 आणि जस्ट आता आलोय. आणि पूर्ण पसारा बघू शकतो इथं. पूर्ण पसारा गेलेला आहे. आणि आंब्याची पेटी पहिले फुललेली आहे. कारण की गाडीत खूप वास सुटलेला आंब्यांचा. एक नंबर मस्त पेट्या आणलेली आहे. आता खातो मस्त आहे की. आणि इथेच ब्लॉग एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. गाडीत ब्लॉग करायला थोडा एकदम थकलो होतो काही. आता घरी आलो थोडे एनर्जी आले. तर आता जेवतो आणि डायरेक्ट झोपतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसं वाटलं ते नक्कीच सांगा. जास्ती तेवढं काय म्हणजे दाखवलं नाही जास्ती. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. ओम साईराम.